नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र लक्ष्मीकांत। आज आपण केळी विषयी बोलत आहे। आता तुम्ही ही सध्या केळी बघू शकता। आपली एक जवळपास 4.5-5 एकरच्या वर केळी आहे आणि तुम्ही बघू शकता आपली केळी बऱ्यापैकी सुधारली सुद्धा आहे। आपण ह्याच्यामध्ये उन्हाळा जास्ती होतो त्यामुळे ताक केलता। आता जी लोक बाजूने ताक करतात ते ताक लगेच काढावा लागतो। तागाचं आयुष्य हे कमी असतं आणि ते लगेच वाढतो। त्यामुळे तुम्ही जे केळीला औषध देता त्याचे बऱ्यापैकी ताक ओढून घेतो। त्यामुळे आपण जे आहे ती वाप्याच्या मध्ये बरोबर आहे ना ताक केलता आणि जेणेकरून आपल्या केळीला औषध जी देतोय आपण ती केळीलाच भेटावं। आणि आपण ही जी आपल्या दोन केळीतील असा आडवा अंतर आहे हे 7 फूट आहे आणि असं उभा जे अंतर आहे दोन केळीतील हे 5 फूट आहे 5 फूट आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये जी ताक केलता हा ताक जवळपास नाही मला एक 5.5-6 फूट उंच गेलेला आहे। आत्ता सध्याला आपण ही ताक कापून हा असा ह्याच्यात पसरवत आहे। ही ताक केल्याचे 2 फायदे आहेत। एक तागाचा खतसुद्धा होतो आणि ह्याच्यात आत्ता चालूला रोटर चालत नाही त्यामुळे आपण ताग हा असा कापून हा असा मागं टाकतोय। आता तुम्ही ही बघू शकता जवळपास ही तागाची एक गादी झालेली आहे तयार, एक जाड झालेला आहे ताग। खूप म्हणजे खूप मापाच्या बाहेर ताग फुल्यात सुद्धा फुलोऱ्यात लागलाय आणि काय ठिकाणी तागाला गोंडे सुद्धा लागलेत, बी धरायला लागलेला आहे। त्यामुळे आपण ही ताग असा ठेवलेला आहे। ह्या तागाचा पुरेपूर हिरवा खत होतो ऑर्गॅनिक पद्धतीने आणि आपल्याला हे असं हाताळल्यामुळे पुन्हा तणनाशक सुद्धा फवारायची गरज नाही। फक्त एवढंच ह्याच्यात बुरशी होती, एक 2 प्रकारच्या बुरशा होतात। त्यामुळे तुम्ही एकदा ह्याच्यातनं ड्रिपनी बुरशीनाशक जरी सोडलं तर केळीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। बाकी ह्याच्यामुळे तण कोणत्याही प्रकारचं वाढत नाही। जी तुमचा जो खर्च आहे तणनाशक फवारण्याचा दुसरा काय तो कसलाही खर्च करावा लागत नाही। ताग आणि तुमचा खत जरी तुम्ही जी टाकता रासायनिक खत ती कमी टाकला तरी चालतो। त्या हिशोबाने माणसाने ताक करावा। आता तुम्ही ही केळी बघू शकता, हे केळीतील अंतर चांगलं बसलेलं आहे मधलं। ह्या केळीच्या 2 पानातील अंतर आहे हे पुरेपूर आपल्याला जसं पाहिजे तसं मिळाले। ह्याला औषध आपण जास्त सोडलेली नसून सुद्धा केळी सुधारलेले आहेत। एक 10 तारखेपासून पाऊस सांगितला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमची जी केळी आता ही एवढी मोठी झाली आहे केळीच्या बाजूने जेवढं तिथं गिनी गवत किंवा सुबाब तसं लावून घ्यावा, नाहीतर शेवग्याची वगैरे झाडं, जेणेकरून आपल्या केळीला वारा जी मोठा आला वादळ वगैरे त्याचा फटका बसणार नाही। ह्याच्या आधी आमच्या केळीला वारं ज्यावेळेस आलतं की बऱ्यापैकी वाकलेल्या मग एक तिरप्या झालत्या, मग आता ते तिरप्या होत नाही, सरळ हा अशा वर जातात। त्यामुळे तेवढी एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे।